नमस्कार. आज 30 जून. राज्यात मान्सूनचा जोर दिसणार आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा मारा पाहायला मिळेल. चला जाणून घेऊया महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांचा सविस्तर हवामानाचा तपशील. सुरुवात करूया कोकणपट्टीपासून. मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये आज मध्यम ते मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. मुंबईत सकाळी 11:05 4.50 मीटरची मोठी भरती येणार आहे. त्यामुळे खालच्या भागात पाणी साचण्याचा धोका आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये मात्र परिस्थिती अधिक गंभीर आहे. या जिल्ह्यांमध्ये 100 ते 150 मिमी पावसाची शक्यता आहे, ज्यामुळे पूरस्थिती निर्माण होऊ शकते. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी येलो अलर्ट आहे. किनारी भागात सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे, त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर कायम राहणार आहे. पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल. पुणे आणि साताऱ्यासाठी जोरदार पावसाचा अलर्ट जारी केला आहे, कारण मेघगर्जनेसह जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. कोल्हापूर आणि सांगलीत तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. नाशिक, अहमदनगर आणि सोलापूरमध्ये मात्र हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे आणि येथे कोणताही विशेष अलर्ट नाही. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागासाठी येलो अलर्ट आहे आणि पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहील. बीड, धाराशिव आणि लातूरमध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडेल, पण येथे कोणताही इशारा देण्यात आला नाही. विदर्भात नागपूर, चंद्रपूर, अमरावती, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. विजांसह पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट जारी केला आहे. जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामानाच्या अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्या. धन्यवाद.